तर मित्रांनो, आज आपलं इथलं नाशिकमध्ये आगमन आहे. तर मग आम्ही आज तिथं आलेलो आहे. आपलं आगमन कोणत्या गणपतीचं इथं आहे, नाशिकचा गणराज आहे ना, त्याचं आगमन आहे आज. तर मग आम्ही, माझा मामा, अजून 2 मामा आहेत आणि माझा भाऊ पण आहे. त्याला पण दाखवतो तुम्हाला, हे दाखव. तर बघ, हा माझा भाऊ आहे. आणि मग आता आम्ही आगमनाला आलो आहे, तर तुम्हाला सगळं दाखवू डिटेलमध्ये नाशिकचे गणपतीचं आगमन. तर मग जरा, तर मग हॅलो, घ्यायचंय पडदा वरती, सर्वांनी आवाज द्यायचा आहे, गणपती बाप्पा. या ठिकाणी काउंटडाऊन चालू होत आहे. 5 4 3 2. तर मित्रांनो, आता आपले बाप्पा पुढं आलेले आहेत. तर पुढं दाखवा. तर आता थोडी पुढं निघालेले आहेत. आता हळूहळू आपण जाऊ पुढं. तर मग थोडंसं पुढं जाऊन उभं राहू आणि मग पुढं कनेक्ट होऊ यांना. तर मग बघा, आता माझ्यासमोर आता आपलं कॅमेरामॅन कोण, हा माझे मामा आहे. हां, तर मग आता बघू, एक मामा पुढे गेला काय माहिती. आपल्या माशाचे मामा पण आहे माझे, ते पण आहेत. आता इथं बघा, हे मूर्त्या आहेत. आता इकडं ढोल चालू, चला इकडं जाऊ. आता थोडं इकडं आपलं कल्चर असं असतं. तर तुम्ही बघू शकता आपल्या नाशिकचं आगमन कसं असतं. मुंबईपेक्षा आहे का कमी मित्रांनो? मुंबईपेक्षा कमी नाही आपलं आगमन पण. तर मग पुढं भेटू आपण. तर मग आता थोडं स्टॉप करू, गर्दी भरपूर आहे. पाहू शकता तुम्ही आता इथं, आता जरा वायरचा शॉर्ट झालेला. ते आपले बाप्पा चालले पुढं जात आहे. बा, आपण मोबाईलमध्येच आहे, कधी पण मोबाईलमध्येच येऊन जाऊन मोबाईलमध्येच चॅटिंग नुसती चॅटिंग. जाऊ द्या, काय बोलू शकतो, जाऊ द्या. बाप्पा आपले चालले पुढं, आता आम्ही पण जातो पुढं. चला पुढं. हे बघ, या मामाची पाणी बॉटल वाटते चालू आहे. पण बघा, भाऊ आहे माझा. हे तर असंच आहे. हा ठीक आहे, बाई मावशी आहे. हे बाई मावशी आहे. आणि हे तुम्हाला माहितीच आहे, हे माहितीच आहे, म्हणून यांना काही सांगायची गरज नाही. नॉट अ VIP. इकडे काका आहे, इथं सगळे घरचेच आहे. थांबा, पुढे जाऊ. मी जास्त बोलणार नाही, आवाज भरपूर आहे इकडं. आता मित्रांनो, आणि माझ्या थोड्याफार बहिणींनो, आता इकडं बाप्पा तिकडे आहेत, लांब आहेत. आम्ही थोडं लांब आलो, आवाज नाही होता येत, कॉल वगैरे चालू आहेत, तर मग आवाज नव्हता येत. आता ते माझा मामा ते फोनवर बोलतोय म्हणून मला बोलता येत नाही जास्त. तर थोडंफार सांगतो आहे. हे तर इकडंच, हे तर इथंच असतात ते.
हे बाई यांना पण पा हे बाई सगळ्यांना असंच आहे इथं. तर पुढं चाललो आहे. बाप्पा हळूहळू येतील. याला तुम्ही पाहू शकता आयुष्यात फोन सुटत नाही. फक्त घरी गेला फोन सुटतो. ते पण आई बाबा असले तेव्हा फोन सुटल. बाकी टायमाला फोन. मित्रांनो गर्दी तर खूप झाली आहे. ट्रॅफिक पण झालेलं आहे खूप. पण काय बोलणार आता. पण आगमन म्हटलं तर असंच असतं. मला ट्रॅफिक दाखवतो पण थोडा दाखवतो. मी नंतर ब्लॉगच्या शेवटला टाकतो सगळं काय ट्रॅफिक होती कसं होतं. आता कसं गर्दीत नाही दाखवतं. इकडं फोन बिन चोरी जायचा परत एकच फोन आहे. हा पण माझ्या मामाचा फोन आहे. त्याची पण हालत दाखवतोय बा. आणि हे आमचे मोठे पोरं दाढी विडेवाले मोठे पोरं. आणि यांना पा कसे आहेत का नाही भारी. नाशिकचे पोरं बोलतात काय नाशिकचे. हे घोसला देखो. आता हे बा ही पण एक बा हसते बघा कशी मावशी. सगळ्यांना हसायचेच काम आहेत. फक्त हे सगळे फिरायचे वगैरे काम आहेत. हे सगळे पोरं आपले घोसलेवाले मामा. यांना पण आपण नंतर नाव सांगू. पवन सांगूनच टाकतो त्याला. पवन वगैरे पवन मामा पवन मोरे ते आपले या मंडळाचे आपले एडिटिंगचे सोशल मीडियाचे अध्यक्ष आहेत. भारी आहेत ना. आता आपण जरा फोटो काढून मग अपलोड पण करू आपण. चला बाय. मोठं डिस्कशन चालू आहे. काय घ्यायला लावलंय. पोरांना पण टाइमप्लीज घ्यायला लाव ना. त्यांची टाइम प्लीज बा. इकडं जसं की काय लपछुपी पकडापकडी चालू आहे. टाइम प्लीज घ्यायला लावलंय. व्हॉट अ स्माइल. पायाची पुष्पा एव्हा फुल नखरे बोलते नखरे. हे बघा काय चालू आहे यांचे. नखरेवाले पोरी असतात पण इकडे नखरेवाले पोरी असतात पण इकडे आता नखरेवाले पोर आहेत. अरे सोबत पोरगी असून नखरे नाही करत आहे. पण हे बाई चालूच आहे अजून अर्धा तास एका फोटोला लावतो. कसे आहेत नखरे कसे आहेत. नखरे हे भाई नो वैल्यू. ये देखो और एक इज्जत दोगे की नाही दोगे. कमेंटला सांगा इज्जत देणार की नाही देणार. नुसते फोटोशूट. आगमनाला याचा फोटो सुटला. हा बरोबर आहे. मग शेवटी पहिलं ब्लॉग आहे ना. सगळ्यांना बघायला पाहिजे की नाही काय चाललंय यांचं. आगमनाखाली फोटोशूट चालू आहे. मी म्हणतोय कोण म्हणाल हा माझा मामा आहे. पोरं सगळे बोलतात. घरचे बोलतात भाऊ आहे.
आता मग याच्यात पण सांगितलं हा माझा भाऊ नाही तर सगळे समजतील भाऊ आहे. म्हणून म्हटलं मी हिल्स काढली तर अजून मोठी दिसतात. बघा हिल्स नाही, हिल्स नाही घालेले. चला आता हे चालू झालं सगळं, आपण पुढे भेटू. आपण कुठे चाललो आता ते सांग. कुठे काय चहा प्यायला चाललोय आता आपण मस्त चहा प्यायला चाललोय, पण आता मूर्ती तर आपली इकडं काय पुरून जमलेलो आहे. हा काय जमलो नाही. चहाचे 2 घोट प्यावे म्हणतो. बाप्पाच्या आगमनाला दमायचं नसतं असं चक्कर मारून असं बोला मग. ते नको टाकू. काय नाही मी टाक ना. काय एडिटरला काय किती जागा आहे ना तेवढी. हा? कसली जागा? अपना मोबाईल पे स्टोरेज फुल रहता है. अरे स्तंभ आलं ना स्तंभ. नाही ना का अजून स्तंभ. चांगलं आहे. यावर्षी येतो बघ काय. मेरा दूसरा घर आ गया. मेरा दूसरा घर स्तंभ. रोज स्तंभ पे आना जाना है. जरा बरं वाटेल आता. तुम्हाला काय खायचं, चहा प्यायचं सगळं पिऊन घ्या, आईस्क्रीम खाऊन घ्या. खाऊ घालतो. अरे खाऊ बोलणार परत बोला जरा, परत बोला. काय बोल. जे बोलले ते परत बोला ना. मी माझ्या हाताने खाऊ घालेल, फक्त पैसे तुम्ही द्या. काय करायचं? मोठे कोण इथं सगळ्यात? हा हाईट जास्त आहे त्याची. नाही हायटीने नाही, वयानी वयानी वयानी. मी काका आहे मग. नाही मग तसं बघितलं तर सोनू मामा वयानी मोठे, कारण केस बिस सगळे पांढरे आहेत. राजीनामा देतो. नाही विमल काय पैसा तो तुम्ही दोगे, बाकी कोई नहीं देगा. मावशी जिंदाबाद आहे. हाँ हा आहे ना मावशी. हाँ तो ठीक है. हाँ तो ये आदमी को छोड़ो, ये इनको नहीं पहचानते हम. हाँ इनको पहचानते हम. तेज बन रहा. ए कोई पहचानते इनको? नाही नहीं नहीं पहचान. कलर देऊ राहिले रे. आता इकडं पण इथे आपले ना सर पुढं असं. अशोक स्तंभाची राजी. मानाचा राजा. हा गणपती असतो. अरे मानाचा राजा म्हणलं. आता आम्ही चहा पितो, हा ना. नंतर बोलू. खावा खावा. सगळ्यांना भूक लागली आहे ना. हे बा हा माणूस जेवून आलेला आहे ना तरी खातोय बघा. आहे का नाही मुंबईला टक्कर देणारं आगमन आहे की नाही आपलं हे. अजून तरी अर्धा रस्ता पण नाही झाला, अजून भरपूर आहे. आता हे किती हळूहळू खाता का मी. सगळ्यात पहिले मी खाल्लंय. काय थोड्या वेळाची बात चालू इथं. एक काम करा, हे तुम्ही ठेचा खावा, हे तुम्ही खावा. या सगळ्यांचे स्पॉन्सर कोण? पवन मोरे. हे चहाचे स्पॉन्सर होते, याचे पवन मोरे होते, पण ते पळाले. कसं पोरं आले डायरेक्ट, पोरं इथं गर्दी होऊन जाईल परत, म्हणून ते पळून गेले इथून. आता थोड्या वेळ दाखवतो स्पॉन्सर आमचे. हे सिक्रेट बोलता बघा, काहीतरी सिक्रेट. काय बोलू शकतो. आता आपण थोडंसं बघू, पुढे जातो आहोत. चला नंतर बोलतो. आता जरा ट्रॅफिक चालू. आपा माऊली ढोल करतो, पण एक बात यांची ढोल छोटे आहेत. मग अशी जे होते त्यांचे ढोल मोठे होते. आपण हे वाजवता भारी. माऊलीचे कसे वाजतात तेच सांगतोय पब्लिकला, तेच सांगतोय माऊली लय भारी आहे.
भाई साईजवर ढोलच्या साईजवर नाही जायचं कधी. मी जास्त फेसने दाखवते, पण कसं तुम्हाला जास्त हे आपल्या आगमनचं सगळं चित्र झालं ते दाखवणं गरजेचं आहे. ते मला बोलता नाही जरा चित्र काय काय पण मी बोलतोय. हां ते आपलं ऐक का बरोबर शॉट इथं गर्दी आली. मी नंतर माऊली ढोलपाचं सेटअप चाललं आहे, पण आता माझ्या भाऊ मामाने सांगितलं की आता स्तंभावर प्रॉपर चौकात वाजवायला पाहिजे होतं, वाजवलं नाही. काय नसते कधी वाजवलं आता वाजवायला चालू करणार पण तिकडं वाजवायला सांगितलं जरा काय कळालं. बस 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 एवढंच. आता जरा कॅमेरा दुसऱ्याकडे दिलेला आहे, मामाकडे दिला आहे, म्हणजे मामाकडे दिला आहे. लगेच रागाने पाहतो काय नाही, राग त्याचा राग वाटत नाही मला. लक्ष नाही त्याचा भावनी दिली. आता मी होतो घरी गेलो फुल मस्त होणार आहे. काय माहिती कधी चालू. कॅमेरा जरा कमी हलवा, कॅमेरामॅन. हां असं स्टेबल ठेवा जरा. चालू झाल्यावर मी करतो स्टार्ट ब्लॉग. आता झाली बंद करतो. मित्रांनो आता चालू होतं आहे माऊली ब्लॉग. जरा टंगॉफ सेक होत आहे, जरा हे करून घ्या ॲडजस्ट. बस झालं एवढं बस झालं. मित्रांनो आता मला असं वाटलं माऊली ढोलपथक एवढं खास नसेल, पण त्या मानाने खूपच खास आहे. पहिलेचे जे ढोलपथक होते ना त्याच्यापेक्षा खूपच खास आहे. तुला काय वाटतं कोणतं खास आहे ढोलपथक? माऊली ढोलपथक. तर मित्रांनो इथं आतमध्ये पण एक आहे, पण आता तिथं गणपती नाही म्हणून तो दाखवून फायदा नाही म्हणतं. आता पुढं जाऊ. पुढं मानाचा हार पण आहे आपल्या मूर्तीला. हे आपलं नाशिकचं चिंतामणी. इथं आपलं नाशिकचं चिंतामणी बसलेलं आहे. आगमन झालेलं आहे त्यांचं. तुम्ही यूट्यूबला वगैरे जाऊन व्हिडिओ बघू शकता त्यांचं. इकडं मंडप आहे. हां
बघून घ्या. तर मी त्याचं ब्लॉग नाही टाकेल आहे कारण आवाज पहिलं ब्लॉग आहे. पुढं बघून घ्या. काय बोलीस चितो आगमनाबद्दल काहीतरी. नाही तरी आपल्या आगमनाबद्दल काहीतरी बोलायचं. हां काय विषय नाही. असं हे पुढं खाली तर इथून पूर्ण दिसतंय. आम्ही आधीच जागा पकडून ठेवली हा सीन घ्यायला पूर्ण. हे फोटो घ्या हा का कारण मी व्हिडिओ घेऊ राहील. कशी चमकते आपली बाप्पा. आपले बाप्पा लय भारी दिसतात सुंदर. सांगते नाही आता हा सीन बघायला मजा येणार आहे. हा सीन बघा बघतो तुम्ही आता. व्हिडिओ काढ. व्हिडिओ घ्या व्हिडिओ. ब्लॉगमध्ये हा सीन तुम्हाला पूर्ण भेटेल. हालू नको ना अरे तू हालू नको. हे आपली गेली आपला मानाचा हार पुढं गेला आता. लय भारी सीन हा ब्लॉगमध्ये पूर्ण तुम्हाला भेटेल. बघून घ्या. असा हारच घालणारे अवघड असतं का पण. सगळ्यांनी मला गणपती बाप्पा. पण हा एकाने भारी मूर्ती आपली चिंतामणी रूप. मोर्या मोर्या. कसं आहे मग कसं आहे ऐका ना एक नंबर. तुम्हाला भक्त बघायचे आहेत काही ते. फक्त सगळे फोटो व्हिडिओ अरे घालताय आता थोडंसं आवड जाते वाटतं. आपण आता गर्दीतनं निघालो. गर्दी खूप होती तिथं. मला तर वैताग आला बरं. पूर्ण घामाने चेहरा खराब झाला आहे. पूर्ण पिंपल्स दिसायला लागले. हे यांना गर्दीचं काय गर्दीचं खराब फरकच नाही पडत बाई. गणपती बाप्पा मोरया मोरया. ढोल ताशेवाले पुढे गेले आणि आम्ही पाठी कसं ढोल ताशाला एवढं मजा नाही येत बघायला. तेवढी मूर्तीला बघायला मजा येते. मूर्ती
मूर्तीला बघून आहे ना असं सुकून तू पण काहीतरी बोल. हेच बोलतो घरीचा गणपती बाप्पा मोरया. एवढंच बोल राहिलं. तुम्हाला खरं सांग जाऊ दे आता. फक्त आता पुढं थोडंसं पुढपर्यंत दाखवल. पुढंपर्यंत दाखवल मी. नंतर डायरेक्ट आहे ना जिकडे आहे ना मंडप तिकडं दाखवल. आता भारी व्ह्यू भेटला मला वरतून चढायला. आपली मूर्ती ही